ज्ञानदेवांवर आपलं वजन पडावं यासाठी आपल्या शिष्यांचा समुदाय घेऊन वाघावर बसून स्वारी आली. आणि मग अशा चांगदेवांच्या भेटीला आपणही गेलं पाहिजे. तेव्हा ज्ञानदेवांनी ज्या भिंतीवर ते बसले होते त्या भिंतीलाच फक्त हात लावला आणि म्हणाले, चल ग बाई. आणि अशी सार 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 भिंत चालत आली आणि चांगदेवांच्या पुढे उभी राहिली. चांगदेवांचा सर्व गर्व निघून गेला. अरे, मी व्याघ्रावर सत्ता चालवतो इथपर्यंत ठीक आहे, पण ही अचेतनावर सुद्धा सत्ता, बाप रे बाप, हे कोणी महान योगी असले पाहिजेत. म्हणून चांगदेवाने साष्टांग दंडवत घातला. आता नवीन माणूस नाराज असतो, भिंत कशी काय चालेलो, कारण त्याला काही चाक आहेत का, त्यात काही पेट्रोल टाकलंय. आता निर्जीव वाहन चालतं स्कूटर मोटरसारखं, हे सर्वांनाच माहिती आहे. किंवा चाकं नसताना सुद्धा विद्युत चुंबकीय काही समजा शक्तीचा वापर केला तर चाक नसलेली एखादी निर्जीव वस्तू सुद्धा चालू शकते, हेही विज्ञान सिद्ध करतं. अरे मग अशा तऱ्हेची काहीतरी शक्ती त्यांना माहीत असेल जी आम्हाला माहीत नाही. पण या भिंतीपेक्षा सुद्धा जी माणसांची भिंत ज्ञानदेवांनी चालवली, पुढे नामदेव महाराजांची भेट घेऊन आषाढी कार्तिकी एकादशीच्या वेळेला सर्व विठ्ठल भक्तांचा मेळा पंढरपुरात गेला पाहिजे आणि तो परत आला पाहिजे, दरवर्षी 2 वाऱ्या झाल्या पाहिजेत, अशा लक्षावधी माणसांची जी भिंत त्यांच्या संजीवन समाधीनंतरही 800 वर्ष चालू ठेवली आहे. त्या भिंतीचं कौतुक जास्त नाही का? खरं म्हणायचं तर लोक हो, दगड चालवणे एक वेळ सोपं आहे, पण माणसं चालवणं अवघड आहे. ज्ञानदेवांचा खरा मोठा चमत्कार असेल तर तो त्या भिंतीमध्ये नाही आहे. ही माणसांची महावैष्णवांची भिंत उभी केली आणि कसे भक्त निर्माण केले. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वयरे होतो. आणि अशा तऱ्हेची कल्पतरूंची मांदियाळी उभी करून दाखवली हो महाराष्ट्रामध्ये. या ज्ञानदेवांच्या नामदेवांच्या या सर्वांच्या स्फूर्तीनं ही आषाढी कार्तिकीची वारी जी सुरू झाली ती आज तागायत चालू आहे. खरंच अशा विठ्ठल भक्तीची शक्ती आम्हाला देऊन आसोनी संसारी जिव्हे वेगुकरी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. अरे सुखाचा प्रपंच करून नामामध्ये राहून परोपकाराने आपलं आयुष्य घालवून असं जर छान जगाल तर भगवंत आपल्या दारात साक्षात येईल असा विश्वास आम्हाला त्या माऊलीने दिला. खरंच ज्या समाजाने त्यांना अत्यंत छळलं त्याच समाजावर माऊलीसारखं प्रेम करावं. अरे पोराने छळलं म्हणून आई का रागवते? आई त्यांनाच शिकवते, मोठं करते, संस्कार करते, सज्जन करते. तसं खरंच माऊली हा शब्द सार्थ केला ज्ञानदेवांनी आणि ते विश्वरूपी पसायदान आम्हाला देऊन कृतार्थ केलं. त्या ज्ञानदेवांना कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे चौघही नेवासा नावाच्या क्षेत्रामध्ये आले आहेत. तिथे मोहिनी राजाचं ते मंदिर, त्याचं दर्शन घेतलं आणि तिथल्या लोकांकडून ती कथाही ऐकली. वारे वा, पूर्वीच्या काळात भस्मासूर नावाचा राक्षस फार माजला होता. त्याला वर असा मिळाला की तो रागावून ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल त्याचं भस्म होईल. त्यामुळे तो माजला हो, अनेक सज्जनांना त्रास देऊ लागला. आणि अशा वेळेला साक्षात विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि त्याच्यावर मोहिनी टाकली. त्याला सांगितलं, माझ्यासारखी रूपसुंदर स्त्री तुझ्याशी लग्न करेल, पण अट एकच, मी करीत तसं नृत्य माझ्याबरोबर तू केलं पाहिजेस. आणि ते नृत्य सुरू असता असता त्या मोहिनीनं आपला हात आपल्याच मस्तकी ठेवला आणि त्या नृत्याचं अनुकरण करताना भस्मासुरानेही आपला हात स्वतःच्या मस्तकी ठेवला आणि भस्मासुराचं भस्म झालं. खरंच अशा रीतीनं त्या राक्षसाला संपवून या सृष्टीला, पृथ्वीला सुखात ज्याने ठेवलं अशा महाविष्णूंचं दर्शन घेतलं आणि मनात आलं, अरे अशा रीतीनं आमच्या मनामध्ये असलेल्या अनेक राक्षसांचं, अनेक वाईट वासनांचं भस्म करायची शक्ती या विष्णू नामामध्ये, या विष्णूच्या चरित्रामध्ये, या विष्णूच्या कर्तृत्वाच्या मोहिनीत आहे. अरे त्यावर आपण काहीच करत नाही, बोलत नाही. आणि मग त्या देवळामध्ये ही भावंड एकमेकांशी चर्चा करायची, गीतेबद्दल, उपनिषदांच्या बद्दल, वेदांच्या बद्दल. बाकीच्या वेळेला सकाळी गावामध्ये भिक्षा मागावी.
ती भिक्षा भगवंताला नैवेद्य अर्पण करावा आणि मग ग्रहण करावी. आणि असा प्रवचनाचा प्रपंच सुरू झाला. माणसं रस्त्यात जाता जाता प्रवचन ऐकायची आणि सहज थांबून राहायची. अमुक वेळेला ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्ती महाराज असे दोघं या ठिकाणी चर्चा करतात असं कळल्यावर माणसं मुद्दाम त्याच वेळेला काहीतरी काम करून घराबाहेर पडू लागली, देवळापाशी घुटमळू लागली. आणि शेवटी लोकांनी विचारलंच, अहो तुम्ही ह्या ज्या काही गप्पा मारताना खूप छान ऐकावेसे वाटतात हो, आम्ही येऊन बसत जाऊ का इथे, बसू का? आणि नेवाशामध्ये त्या गीतार्थावर प्रवचन सुरू झालं. अशा रीतीनं प्रवचन चालू असताना त्या ठिकाणी येणारी एक पतिव्रता साध्वी, तिनं असं विचारणा केली की आपण चौघजण जर माझ्याकडे एक दिवस भोजनाला याल तर खूप आनंद वाटेल. भोजनासाठी म्हणून माऊली त्यांच्याकडे गेल्या. पण त्याच दिवशी काय दुर्घटना, त्या साध्वीचा पती सच्चिदानंद बाबा ते देव्हाऱ्यामध्ये अशी पूजा करताना असेच भिंतीवर डोकं ठेवून जे बसले, त्यांना हलवून उठवण्यासाठी म्हणून त्यांची बायको गेली आणि अंगाला हात लावताच कळलं अंग गार पडलाय, देह निचेष्ट झालाय. ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ दारात आल्याबरोबर साध्वीनं हंबरडा फोडला, अहो सच्चिदानंद बाबा गेले हो. माऊली म्हणाल्या, सत चित आणि आनंद तो कधी जाईल? नव्हे नव्हे, त्यांना असं अर्धवट जाता येणार नाही. सच्चिदानंद बाबा उठा अशी नुसती हाक मारली आणि झोपेतनं उठल्यासारखे बाबाजी उठून बाहेर आले. पुनर्जन्म मिळाला आणि आता ह्यातून उतराई होणं आवश्यक. मग माऊली, आपण जो गीतार्थ प्रकाश ज्ञानेश्वरी सांगाल ती बाबांनी लिहून घ्यावी अशा तऱ्हेची सेवा त्यांनी मान्य केली. आणि आमच्यासमोर ज्ञानेश्वरी नावाचं एक भांडार या नेवासा क्षेत्रामध्ये उभं राहिलं. लोकांना वाटायचं अध्यात्म करायचं म्हणजे चला प्रपंचापासून पळून चला, दुकानं बिकानं बंद करा, व्यवसाय सगळे भिकेला लावा. छे 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 छे. माऊली गोड सांगू लागल्या, अरे जे जे जयाचे विहित ते ते ईश्वराचे मनोगत, ते केलिया निभ्रांत सापडेची तो. अरे अर्जुनाला आपल्या कर्तव्य कर्माला उभं करण्यासाठी गीता सांगितली आहे. आपलं प्रापंचिक, सामाजिक, कौटुंबिक जे जे कर्तव्य कर्म आहे ते ईश्वराने मनोगत आपल्याला दिलाय, आपल्याला नेमून दिलाय. कोणी म्हणेल का हो, मग चोरांनी चोरी करणं हे सुद्धा विहितच होईल, मग त्याला काय पुण्य म्हणायचं? नव्हे. तर त्यात विवेक करायला हवं की ज्या क्रियेमुळे, कर्मामुळे आपले आणि समाजाचे दोघांचेही हित होते त्याला विहित म्हणतात, विशेष हित म्हणतात. तेव्हा फक्त एकाचाच लाभ आणि दुसऱ्याचा तोटा होईल, तो व्यवसाय कोणताही असो, ती चोरीच बरं. त्यामुळं आगाज जे जे जयाचे विहित ते ते ईश्वराचे मनोगत. आणि भगवंताची पूजा आता ह्या व्रताने करू का त्या व्रताने करू का या उपासनेनं करू का या फुलांनी करू? छे छे छे. माऊलीने सोपा मार्ग सांगितला. भगवंताला आपल्या चांगल्या कर्मांची फुलं वाहून जर पूजा केली तर ती इतकी आवडते की त्यासारखं दुसरं काही नाही. तेव्हा असा सुंदर ज्ञानेश्वरीचा भावानुवाद, गीतार्थाचा भावानुवाद ज्ञानेश्वरी आमच्यापर्यंत पोचवणारे जे माऊली, त्यांना किती वंदन करू, किती वंदन करू असं होतं. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास. पैठणहून शुद्धीपत्र घेऊन ही चारही भावंड आळंदीला परत आली. पण तरीही लोकांना काही ते मान्य होईना. कारण त्या शुद्धीपत्रामध्ये आम्ही कोण यांना शुद्ध करून घेणार, हे मुळातच शुद्ध आहेत वगैरे वगैरे वाक्य होती. पण यांच्या वडिलांनी संन्यास आधी घेतला, मग गृहस्थाश्रम केला, हे आपल्या धर्मशास्त्राच्या विरुद्ध वर्तन केलं, या पातकाचं त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यामुळे या मुलांना शुद्ध करून घ्यावं अशा तऱ्हेची स्पष्ट आज्ञा काही नव्हती. पण तरीही ज्ञानेश्वरी, हरिपाठ यामुळे लोकांमध्ये ज्ञानदेवांचं काही वेगळंच महात्म्य उभं राहिलं होतं. हे महात्म्य न पाहणारी माणसं त्यांनी चांगदेव महाराजांच्याकडे तक्रार केली. अहो, चांगदेवांची काय ख्याती वर्णन करावी. तापी नदीच्या तीरी तपश्चर्या करून त्यांनी योगशास्त्र अभ्यासलं होतं आणि असं म्हणतात की 1400 वर्ष ते जिवंत होते.
इतकंच नव्हे तर अनेक मृत प्रेतांना ते उठवायचे आणि अशा चमत्कारांनी आपलं महात्म्य वाढवायचं. तेव्हा सर्वांनी चांगदेवांना विनंती केली, महाराज हा कोणीतरी ज्ञान्या नावाचा एवढासा छोटासा पोरगा आमच्याकडे ब्रह्मज्ञानाच्या वगैरे गोष्टी बडबड करत असतो, त्याचा चांगला बंदोबस्त करा. आणि ज्ञानदेवांना आता आधी पत्र पाठवून कळवूया आपण येतोय म्हणून लिहायला पत्र घेतलं. आणि चांगदेव विचार करतात काय पत्र लिहूया, आदरणीय वगैरे लिहावं म्हणजे उगाच मी त्याला मोठा म्हटल्यासारखा होईल. चिरंजीव लिहावं तर हा पठ्या बऱ्याच ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करतो असं ऐकलंय, काय लिहावं. या गोंधळात कोरच पत्र पाठवलं. आणि ते पत्र जेव्हा मिळालं तेव्हा छोटी मुक्ताबाई म्हणाली, ज्ञानदादा अरे हा चांगदेव 1400 वर्ष जगला खरा, पण कोरा तो कोराच राहिला रे, त्याच्यावर काही नाही त्याच्याकडे. आणि त्याला उपदेश म्हणून चांगदेव 65 लिहून पाठवली आहे. ज्ञानदेवांवर आपलं वजन पडावं यासाठी आपल्या शिष्यांचा समुदाय घेऊन वाघावर बसून स्वारी आली. आणि मग अशा चांगदेवांच्या भेटीला आपणही गेलं पाहिजे. तेव्हा ज्ञानदेवांनी ज्या भिंतीवर ते बसले होते त्या भिंतीलाच फक्त हात लावला आणि म्हणाले, चल ग बाई. आणि अशी सार 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 भिंत चालत आली आणि चांगदेवांच्या पुढे उभी राहिली. चांगदेवांचा सर्व गर्व निघून गेला. अरे मी व्याघ्रावर सत्ता चालवतो इथपर्यंत ठीक आहे, पण ही अचेतनावर सुद्धा सत्ता, बाप रे बाप, हे कोणी महान योगी असले पाहिजेत. म्हणून चांगदेवाने साष्टांग दंडवत घातला. आता नवीन माणूस नाराज असतो, भिंत कशी काय चालेलो, कारण त्याला काही चाक आहेत का, त्यात काही पेट्रोल टाकलंय. आता निर्जीव वाहन चालतं स्कूटर मोटरसारखं, हे सर्वांनाच माहिती आहे. किंवा चाकं नसताना सुद्धा विद्युत चुंबकीय काही समजा शक्तीचा वापर केला तर चाक नसलेली एखादी निर्जीव वस्तू सुद्धा चालू शकते, हेही विज्ञान सिद्ध करतं. अरे मग अशा तऱ्हेची काहीतरी शक्ती त्यांना माहीत असेल जी आम्हाला माहीत नाही. पण या भिंतीपेक्षा सुद्धा जी माणसांची भिंत ज्ञानदेवांनी चालवली, पुढे नामदेव महाराजांची भेट घेऊन आषाढी कार्तिकी एकादशीच्या वेळेला सर्व विठ्ठल भक्तांचा मेळा पंढरपुरात गेला पाहिजे आणि तो परत आला पाहिजे, दरवर्षी 2 वाऱ्या झाल्या पाहिजेत, अशा लक्षावधी माणसांची जी भिंत त्यांच्या संजीवन समाधीनंतरही 800 वर्ष चालू ठेवली आहे. त्या भिंतीचं कौतुक जास्त नाही का? खरं म्हणायचं तर लोक हो, दगड चालवणे एक वेळ सोपं आहे, पण माणसं चालवणं अवघड आहे. ज्ञानदेवांचा खरा मोठा चमत्कार असेल तर तो त्या भिंतीमध्ये नाही आहे. ही माणसांची महावैष्णवांची भिंत उभी केली. आणि कसे भक्त निर्माण केले, चंद्रमेजे यलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. आणि अशा तऱ्हेची कल्पतरूंची मांदियाळी उभी करून दाखवली हो महाराष्ट्रामध्ये. या ज्ञानदेवांच्या नामदेवांच्या या सर्वांच्या स्फूर्तीनं ही आषाढी कार्तिकीची वारी जी सुरू झाली ती आज तागायत चालू आहे. खरंच अशा विठ्ठल भक्तीची शक्ती आम्हाला देऊन आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. अरे सुखाचा प्रपंच करून नामामध्ये राहून परोपकाराने आपलं आयुष्य घालवून असं जर छान जगाल तर भगवंत आपल्या दारात साक्षात येईल असा विश्वास आम्हाला त्या माऊलीने दिला. खरंच ज्या समाजाने त्यांना अत्यंत छळलं त्याच समाजावर माऊलीसारखं प्रेम करावं. अरे पोराने छळलं म्हणून आई का रागवते? आई त्यांनाच शिकवते, मोठं करते, संस्कार करते, सज्जन करते. तसं खरंच माऊली हा शब्द सार्थ केला ज्ञानदेवांनी आणि ते विश्वरूपी पसायदान आम्हाला देऊन कृतार्थ केलं. त्या ज्ञानदेवांना कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराज. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.